हाय गाईज, आज काय बनवतो ते बघूया आपण आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. हे बघ, आता आपण ह्याची साल काढून वरची धुवून घेतलंय स्वच्छ. केवढा लांब आहे. ह्याला काय बोलतात? आपण शिराळ्या बोलतात, काही दोडका बोलतात. शेकटाची शेंग असते ना, तसं लांब आहे. अशी वरची आपल्याला साल काढून घ्यायची. वरची झाली तर इथली काढूया. अशी सर्व साल काढून घेऊया आपण. इथे तर आपण साफ करून घेतले, म्हणजे साल काढून घेतले. वरचीच काढायचे, जास्त काय काढायचे असतं ते काढायचे थोडे. कवळा एकदम. आता आपण त्याला कापून घेऊया. कापणारच की टेचणार. आता हे बघा, असंच त्याला टेचून घेणार. तर उठतो आपल्या वट्यावर. ओटा एकदम साफ करून घेतलेला आहे. कवळा एकदम. असं इथे आपण चेचून घेतलेलं आहे. इथे बाजूला ठेवलं आपण. इथे तर भांडं घेतले. मिरची आहे, त्यात टाकते मिरची. 7-8 पाकळ्या लसूण आहे. 2 मिरची आहेत. जिरं, थोडंसं जिरं. ह्याचा आपण ठेचा करून घ्यायचा. कुटून घ्यायचं म्हणजे ह्याला. असं कुटून घ्यायचं. इथे तर आपण बारीक करून घेतलेलं आहे, ठेचून घेतलेलं आहे. टाकून घेतली. तेल टाकले. इथे तर तेल टाकलेलं आहे, 2 बघू चमचे. शकता तुम्ही. आणि तेल तापवून घ्यायचं आपल्याला. तर ठेचा टाकू. आता आपण त्यात टाकतो ठेचा, जो आपण करून घेतलाय. थोडीशी हळद टाकते. आता आपण त्यात टाकतो शिळा. चवीनुसार टाकते मीठ. आता आपण त्याला डिश ठेवतोय.
तर इथे आपण डिश काढून घेतलेली आहे. शेंगदाण्याचं कूट घालूया आपण. थोडासा शेंगदाण्याचं कूट टाकते. पुन्हा एकदा डिश ठेवतो आपण. इथे आता आपण झाकण काढून घेतलं, डिश काढून घेतली वरची. इथे आपण शिजले का चेक करतो ना. हो, ते लगेच शिजतं. वापर तर वेळ नाही लागत. ते मऊ एकदम. रेडी झाले. रेडी झालं. आपण गॅस बंद करतो. तर इथे आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे. ते रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.